सुवर्णा जोशी, दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात आपण रत्नागिरीतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीने करूया। रत्नागिरीमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसलेला आहे। 150 ते 200 शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेला हा धक्का बसलाय। 7 ते 8 जुलैला फडणवीस कोकण दौऱ्यावर आहेत। आणखी शिवसैनिक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती मिळते आहे। 150 ते 200 शिवसैनिक भाजपमध्ये प्रवेश करतानाची आज बातमी आहे। देवेंद्र फडणवीसांचा दौरा आहे कोकणातला आणि त्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेला हा मोठा धक्का बसलेला आहे। 7 आणि 8 जुलैला देवेंद्र फडणवीस कोकणच्या दौऱ्यावर जात आहेत आणि त्याआधी 150 ते 200 कार्यकर्त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केलाय। अजून काही शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत जे भाजपमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जाते। याआधी काही दिवसांपूर्वीच भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या होत्या आणि त्या पाठोपाठ आता शिवसेनेच्या साधारणपणे 150 ते 200 कार्यकर्त्यांनी कोकणातल्या शिवसेनेच्या 150 ते 200 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। अजून काही शिवसैनिक आहेत जे भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी रत्नागिरीहून शिवाजी गोरे आपल्या संपर्कात आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। शिवाजी, कोकणातल्या कोणत्या भागातून हे सगळे शिवसैनिक आहेत जे भाजपमध्ये प्रवेश करताना बघायला मिळाले? कुठे हा प्रवेश झाला? काय अपडेट? कोकणच्या विकासासाठी हा प्रकल्प हवा आहे, मात्र शिवसेनेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेतले काही नाराज पदाधिकारी राजापूर तालुक्यामधले आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। अशा प्रकारची आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। भाजपने यापूर्वीच जे रिफायनरी प्रकल्प आहे नाणारचा त्याला पाठिंबा दर्शवलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजापूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला होता। काँग्रेसचे जे राजापूरचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा एक ठराव पारित करून त्यांनी समर्थन यापूर्वीच दिलेलं आहे। परंतु आता कुठेतरी खऱ्या अर्थाने राजकारणाला सुरुवात झालेली आहे। जे नाराज पदाधिकारी आहेत ते नाराज शिवसेनेचे नाराज पदाधिकारी आता भाजपमध्ये त्यांनी आज प्रवेश केलाय। अजून अनेक लोक भाजपच्या वाटेवर आहेत। पुढाऱ्यांकडून त्यांची दखल घेतली जात नाही, कारण जे लोक नाराज होते त्यांनी यापूर्वीच रिफायनरीचं समर्थन केलं होतं, परंतु जे लोक समर्थन करतायत त्यांची कुठेतरी शिवसेनेकडून हकालपट्टी सुरू होती। त्यामुळे स्थानिक पदाधिकारी नाराज आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी हा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। नक्की शिवाजी, म्हणजे नाणार प्रकल्पाच्या अनुषंगाने भाजपतले काही शिवसेनेतले काही भाजपमध्ये असा प्रवेशाचा प्रकार आपल्याला बघायला मिळतोय का कोकणामध्ये प्रामुख्याने? नक्कीच कोकणामध्ये आता अनेक पदाधिकारी बीजेपीचे शिवसेनेमध्ये जाताना आपण पाहतोय। तर आता एक 2-4 दिवसापूर्वीच या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक पुढारी आता जे शिवसेनेमध्ये नाराज आहेत ते बीजेपीच्या वाटेवर आहेत। आजच काही लोकांनी प्रवेश केलाय। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 7 आणि 8 तारखेला कोकणच्या दौऱ्यावर येणार आहेत आणि त्यापूर्वी बीजेपीमध्ये आता पक्षप्रवेशाची आता रीग लागलेली आहे आणि कुठेतरी हा शिवसेनेला मोठा धक्का मानावा लागेल, कारण यापूर्वी बीजेपीतले लोक शिवसेनेमध्ये जात होते, परंतु आता नाणार रिफायनरी प्रकल्पावरून राजकारण सुरू झालंय आणि शिवसेनेतले नाराज पदाधिकारी बीजेपीमध्ये पक्षप्रवेश करतायत। त्यामुळे आता या दोन्ही पक्षामध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। कोकणच्या विकासासाठी रिफायनरी प्रकल्पाचं बीजेपीकडून समर्थन केलं जाते असं बोललं जाते, परंतु यामध्ये नक्कीच आपल्याला राजकारण पुढील काळामध्ये पाहायला मिळेल, कारण जे शिवसेनेचे जे खासदार आहेत राऊत त्यांचा कुठेतरी बीजेपीला विरोध करायचा आहे। तिथले जे शिवसेनेचे आमदार आहेत राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन केलं असं बीजेपीकडून बोललं जाते, परंतु शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी खुलासा केलेला नाही की आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही रिफायनरीचं समर्थन करतो, अशा प्रकारचा कोणताही खुलासा त्यांच्याकडून झालेला नाही। परंतु स्थानिक जे पदाधिकारी आहेत ते मात्र आता कुठेतरी उघडपणे रिफायनरीचं समर्थन करतायत, त्यामुळे शिवसेनेमध्ये आता खळबळ उडाली आहे। नक्की कदाचित हे यासाठी होत असणार शिवाजी की महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आहेत आणि आता शिवसेना उघड नाणार प्रकल्पाविषयीची सकारात्मक भूमिका घेऊ शकत नाही, अशी एक कदाचित शक्यता असू शकते का? नक्कीच, कारण
जरी उघड उघड शिवसेना ही भूमिका मांडत नसेल तरी परंतु जे नाना पटोले आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी कुठेतरी सांगितलं की मी पुढाकार घेईन आणि या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प नक्की आपण करणार अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने यापूर्वी घेतली होती. राजापूरच्या नगराध्यक्षांनी सुद्धा अशा प्रकारचा ठराव केलेला आहे. त्यामुळेच कुठेतरी शिवसेना आता दुखावल्या गेली. राष्ट्रवादीने सुद्धा रिफायनरीच्या जनतेसोबत आम्ही आहोत अशा प्रकारची बरोबर. भूमिका त्यांनी घेतलेली आहे. परंतु आता भाजपने मोठा पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे स्थानिक जनता कुठेतरी आता भाजपच्या स्थानिक जनता आता कुठेतरी भाजप सोबत बघायला मिळते आहे. शिवाजी, हाच मुद्दा आहे. सिंधुदुर्ग काय, रत्नागिरी काय, गेली अनेक वर्ष आपण तिथं वार्तांकन करताय, त्यामुळे तिथल्या राजकीय घडामोडी किंवा हालचालींवरून अनुमान तुम्ही काढू शकता की नेमकं काय तिथे घडतंय. तर मुळात शिवसेना किंवा भाजप यांची नाणार प्रकल्पासंदर्भातली भूमिका काही असो, नेमकं स्थानिकांचं म्हणणं काय आहे? त्यांना हा नाणार प्रकल्प हवा आहे का आणि त्यासाठी त्यांची एकी आपापसात बघायला मिळतेय का? नक्कीच शिवसेनेला जरी या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प नको असला तरी स्थानिकांना मात्र रिफायनरी प्रकल्प हवा आहे. कारण जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने विरोध केला होता, स्थानिकांनी विरोध केला होता, परंतु रिफायनरीला मात्र स्थानिकांचा विरोध आपल्याला पाहायला मिळत नाही. रिफायनरी प्रकल्प स्थानिकांना हवा आहे, परंतु पुढाऱ्यांना तो नको आहे. या मागचं नेमकं कारण कळू शकत नाही. परंतु आता शिवसेनेने जरी भूमिका घेतली नसली तरी स्थानिकांनी मात्र या प्रकल्पाचं समर्थन केल्यामुळे कुठेतरी शिवसेना अस्वस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काँग्रेसने सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही रिफायनरीचं समर्थन करतो अशा प्रकारची भूमिका त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहे. बीजेपीने आता तर उघड सांगितलं की आम्ही या भागामध्ये रिफायनरी प्रकल्प करणारच आणि या भागामध्ये रिफायनरी प्रकल्प होणारच अशी ठाम भूमिका आज प्रमोद जठार यांनी घेतली आहे. या ठिकाणचा प्रकल्प जर का रद्द झाला तर आम्ही नागपूरला हा प्रकल्प घेऊन जाऊ, विदर्भात प्रकल्प घेऊन जाऊ अशा प्रकारची भूमिका देवेंद्र फडणवीस सुद्धा मांडतायत. आणि त्यामुळेच कुठेतरी आता या स्थानिक लोकांचा रोजगार जाऊ नये, कोकणातला हा प्रकल्प जाऊ नये, बाहेर जाऊ नये किंवा इतर भागामध्ये जाऊ नये अशा प्रकारच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आणि जे विरोधक जे होते ते विरोधक सुद्धा आता कुठेतरी एकवटले आहेत आणि स्थानिकांची भूमिका आहे स्वतः हात घालून स्थानिकांना पक्षप्रवेश करून घेतलं जातोय किंवा शिवसेनेला कुठेतरी शिहा देण्याचा प्रयत्न सुद्धा बीजेपी कडून सुरू आहे. तोरणा आणि शिवाजी, जर आपण बघितलं, फक्त हा जो आजचा प्रवेश आहे, काही शिवसैनिकांनी 150-200 शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करणं ही काही तात्कालिक किंवा परिस्थितीनुसार घडलेली घटना नाही, तर या सगळ्याला पार्श्वभूमी आहे. या सगळ्याला नाणार प्रकल्पाचा सगळा प्रवास, पक्षांची पाठिंबा किंवा विरोध, या सगळ्याची त्याला पार्श्वभूमी आहे. तर त्यामुळे घडणारं जे कोकणातलं राजकारण आहे त्याचं विश्लेषण तुम्ही शिवाजी कसं कराल? नक्कीच, कारण या कोकणामध्ये शिवसेना एक स्ट्रॉंग पक्ष आहे. शिवसेनेशिवाय पर्याय नाही असं बोललं जाते, परंतु शिवसेनेला कुठेतरी खिंडार पाडण्याचा प्रयत्न बीजेपी कडून सुरू आहे. नाणार प्रकल्पाचा मुद्दा पुढे करून शिवसेनेला कसं तरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आता बीजेपी कडून सुरू आहे. कोकणामध्ये विकासाच्या मुद्द्यावरती हे विश्लेषण तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, पण काही क्षणासाठी थांबवतो. तुम्ही असेच सोबत राहा. पण आता आपल्याबरोबर आमदार योगेश कदम जोडले गेलेले आहेत. योगेश जी, आज दिवसभरातली ही मोठी घटना म्हणावी लागेल की शिवसेनेचे 150 ते 200 कार्यकर्ते आज भाजपमध्ये प्रवेश करतायत. अजून काही कार्यकर्ते आहेत जे भाजपच्या वाटेवर आहेत. तुम्ही काय सांगाल याविषयी, काय विश्लेषण कराल? नाही, खरं तर तो मतदारसंघ शिवसेनेचे आमदार सन्माननीय राजेंद्र साळवे यांचा आहे. नाणारच्या प्रकल्पामध्ये सन्माननीय शिवसेना पक्ष उद्धवसाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदाच भूमिका स्पष्ट केली होती की जनतेला जे हवे त्या मताशी आम्ही सहमत असू. जनतेची मागणी जी असेल त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं सन्माननीय उद्धव साहेबांचं म्हणणं होतं. आजच्या घडीला जे नाणार प्रकल्पाचा चेहरा पुढे करून राजकारण घडवायचं आणि कुठेतरी आम्ही पक्ष वाढवतो असं फक्त दर्शवायचं, मला वाटतं करोनाच्या ह्या परिस्थितीमध्ये, महामारीमध्ये आज रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रामध्ये नंबर 2 मध्ये आहे. केसेस वाढतायत, दिवसेंदिवस महामारी वाढते. अशा वेळेला अशा पद्धतीचं राजकारण करणं योग्य नाही. अगोदर आपण महामारीला तोंड दिलं पाहिजे. प्रत्येकजण आपापला पक्ष वाढवायचा प्रयत्न करत असतो, त्याबद्दल काही दुमत नाही, त्यांनी करावं, परंतु ही राजकारण करण्याची वेळ नाही.
पण मला फक्त एवढंच म्हणायचं. योगेशजी, मविया सरकार रिफायनरी जर स्थानिकांना हवी आहे, ते त्यांची ठाम भूमिका मांडतायत की आम्हाला रिफायनरी हवी आहे, तर मविया सरकार स्वतःची भूमिका का स्पष्ट करत नाही? राष्ट्रवादी आणि काँग्रेसची वेगळी भूमिका, शिवसेना, स्थानिक लोकांची वेगळी भूमिका, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची वेगळी भूमिका, असं चित्र का दिसतंय वेगवेगळं संभ्रमाचं? नाही, एका गटाची ती भूमिका आहे म्हणून काय ती शिवसेना पक्षाची भूमिका असं म्हणता येणार नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू तपासून घेणं गरजेचं राहील. कारण तिथे मोठा वर्ग हा प्रकल्प होऊ नये या बाजूने देखील आहे. जर का कोणाचं म्हणणं असेल की प्रकल्प झाला पाहिजे, तर मला वाटतं त्यांनी उद्धव साहेबांची भेट घेऊन का झाला पाहिजे त्यांनी समजावून सांगितलं पाहिजे, किंवा का होऊ नये ह्यासाठीचा जो अभ्यास झाला होता, तिथे होणारं प्रदूषण हे सगळं लक्षात घेता त्याला विरोध झाला होता. म्हणून मला वाटतं जर का 10 लोकांनी पुढे येऊन सांगितलं की हा प्रकल्प व्हावा म्हणून काय शिवसेनेची ती भूमिका आहे असं म्हणणं चुकीचं राहील. आणि मला वाटतं तिथले स्थानिक आमदार राजन साळवी साहेबांनी देखील त्यांची भूमिका तिथे त्याच वेळेला स्पष्ट केली होती. परंतु आज जो विषय झालाय भाजपमध्ये म्हणून त्यांनी प्रवेश केला, मला वाटतं मी पुन्हा म्हणेन की ह्या कोविडच्या महामारीमध्ये अशा पद्धतीने प्रवेशाचा कार्यक्रम घेणं आणि महामारीकडे पुन्हा दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. आणि महाविकास आघाडीची जी भूमिका असेल किंवा शिवसेना पक्षाची भूमिका हे आमच्या अधिकृत जे आमचे प्रवक्ते आहेत ते नक्कीच मानतील. नक्की. योगेशजी, एकच शेवटचा प्रश्न विचारते फक्त. पक्ष प्रवेश असा कार्यकर्त्यांचा किंवा पदाधिकाऱ्यांचा होतच असतो, पण कोकणातल्या इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश करणं हा कोकणात शिवसेनेला धक्का आहे का? अजिबात नाही. गेल्या 40 वर्षाचं जर का आपण राजकारण बघितलं, कोकणामध्ये शिवसेनेला खिंडार पाण्याची हिंमत आजपर्यंत कोणी दाखवू शकलं नाही, कोणी यशस्वी होऊ शकलं नाही. दुसरे सगळे संपले, परंतु शिवसेना कोकणामधनं किंवा कोकणी माणसाच्या मनामधनं शिवसेना संपूर्णमध्ये आजपर्यंत कोणालाही यश आलं नाही आणि भविष्यामध्ये पण देखील येणार नाही. नक्की. योगेशजी, आभार आणि धन्यवाद. आपण सविस्तर न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. शिवसेना किंवा मविया सरकार स्वतःची नाणार प्रकल्पासंदर्भातली स्पष्ट भूमिका जाहीर करेल, मात्र एक मोठा गट कोकणामध्ये असाही आहे जो रिफायनरीला विरोध करतो आहे, असं योगेश कदम म्हणाले. आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीणजी, देवेंद्र फडणवीसांच्या कोकण दौऱ्यापूर्वी आज मोठ्या संख्येनं शिवसेनेचे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत. विषय त्यांच्यासाठी नाणार प्रकल्प हा आहे. तुम्ही या सगळ्या अनुषंगाने काय सांगाल? तुम्ही सुद्धा या सगळ्याचा बारकाईने जवळून अभ्यास केलेला आहे. एक बघा, देवेंद्र फडणवीस साहेब ज्या वेळेला दौऱ्यावर जातात त्या दौऱ्यापूर्वी निश्चितपणे अशा प्रकारच्या अनेक राजकीय उलटापालटी होतात. आणि अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास त्या ठिकाणी सरकारच्या नाकर्तेपणामुळे त्या ठिकाणी निर्माण होऊ पाहतोय. कारण नाणारच्या बाबतीत सुद्धा आपण भूमिका शिवसेनेची बघाल तर त्या ठिकाणी ठासून भूमिका दिसत नाही. शिवसेनेतले काही गट म्हणणार नाणार त्या ठिकाणी हवाय, काही गट म्हणणार मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. आणि अशा धरसोड भूमिका किंवा एकच भूमिका नसल्यामुळे आज स्थानिक लोक आपला विकास कशात आहे, भलं कशात आहे याचं नीट त्यांना समजून उमजून आले. आणि त्यामुळं नाणारच्या बाजूला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनता त्या ठिकाणी उभी राहताना दिसते. आणि मग या सर्व गोष्टींमध्ये नेतृत्व कोण, ठाम भूमिका कोणाची आहे, पक्ष कोणता, अशा सर्वार्थानं भारतीय जनता पार्टी या ठिकाणी लोकांना महत्वाची वाटते, विश्वासाची वाटते आणि विकासाभिमुख अशी पार्टी वाटते. आणि स्वाभाविक 7-8 तारखेला देवेंद्रजी कोकणामध्ये जाणार आहेत. आपण बघाल अलीकडच्या काळामध्ये निसर्ग वादळ असेल, टौक्ते वादळ त्या ठिकाणी असेल, देवेंद्रजींनी कोकणामध्ये बारीक लक्ष घातलंय. कोकणच्या प्रत्येक संकटाला त्या ठिकाणी प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वेळ दिलाय, बारकाईनं लक्ष घातलंय. आणि म्हणून आपण बघायला की एक बदलता प्रवाह कोकणच्या या ठिकाणी राजकारणामध्ये दिसतोय. आणि स्वाभाविकता पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टीकडेच त्या ठिकाणी पाहिलं जातंय. आणि त्यातनं अशा प्रकारचे बदल होताना दिसत आहेत. आणि निश्चितपणे या ज्या कोकणवासियांच्या अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आहेत त्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही निश्चितपणे पूर्ण करू हा विश्वास त्या ठिकाणी देतो. कारण मी याच कोकणातलाच विरोधी पक्षनेता आहे. पक्षानं जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे. आमचे आमदार मोठ्या प्रमाणावर आहेत.
भाजपमध्ये नेते मोठ्या प्रमाणावर आहेत आणि अजूनपर्यंत वर्षानुवर्ष कोकणचा विकास होऊ शकला नाही. त्यासाठी आम्ही सारी मंडळी त्या ठिकाणी एकत्रितपणे ताकदीनं काम करणार आहोत. त्या विश्वासावरच अशा प्रकारचे बदल आणि परिवर्तन होताना दिसतंय. प्रवीणजी, योगेश कदमांनी ही गोष्ट अमान्य केली की शिवसेनेला कोकणामध्ये कोणी खिंडार पाडू शकलेलं नाही आणि यापुढेही शक्य होणार नाही. आणि सध्याच्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या पक्षप्रवेशाच्या घटना सुरू आहेत त्या अयोग्य आहेत असं त्यांचं म्हणणं पडलं. पण तुम्ही जसं म्हणता किंवा तुम्ही जसा उच्चार केलात की काँग्रेसची आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका रिफायनरी संदर्भातली वेगळी आहे, शिवसेना मात्र स्पष्ट काहीही भूमिका घ्यायला तयार नाही. आपापसात म्हणजे 3 पक्षांचं हे सरकार असल्यामुळे ही थोडीशी शिवसेनेची अडचण होतीये. नाही, योगेश कदम यांची भूमिका हे ते पक्षाचे आज आमदार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे पक्षाची भूमिका पक्षाच्या बाजूनं बोलण्याशिवाय त्यांना पर्याय नाही. परंतु या ठिकाणी आपण बघाल की मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीकडे वळताना दिसतोय. ही वस्तुस्थिती कोणालाच नाकारता येणार नाही, जाहीरपणे कबूल केलं नाही तरी. याचं कारण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये कोकणवासियांना अपेक्षा होत्या की आम्ही शिवसेनेला भरभरून दिलंय. आज राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आहेत, तर विशेष कोकणवर लक्ष दिलं जाईल. परंतु दुर्दैवानं विकासाच्या कामांमध्ये कोकणकडे त्या ठिकाणी पूर्णपणे कानाडोळा झालेला आहे. आणि योगेश कदम म्हणतात की कोरोनाच्या काळामध्ये पक्षप्रवेश. योगेशजींनी जरा यादी काढून बघावी अलीकडच्या 1-2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये किती प्रवेश झालेत. अगदी मातोश्रीमध्ये आणून वर्षावर आणून प्रवेश त्या ठिकाणी घडवलेले आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला लागू दुसऱ्याला गैर लागू असं काही समजायचं कारण नाही किंवा दुसऱ्याला लागू कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. पक्षप्रवेश सोशल डिस्टन्सिंगच्या चौकटीत राहून. परंतु आपण केलेले पक्षप्रवेश योग्य आणि भारतीय जनता पार्टीत लोक जात असतील तर ते पक्षप्रयोग अयोग्य. आता विदर्भातल्या एका वर्धा की भंडाऱ्याच्या 10 नगरसेवकांनी प्रवेश केला हिंगणघाटच्या. तर मला वाटतं आपल्याकडेही प्रवेश होत आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं आज कोकणामध्ये भारतीय जनता पार्टीकडे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा ओढा आपल्याला दिसेल. नक्की. प्रवीणजी, आभार. सविस्तर आपण या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत होते. आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे या सगळ्याचं विश्लेषण करत होते. शिवाजी, आपले देखील आभार.